पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून। भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहेत। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होतं तेवढं सत्य सांगा। ती शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार आहे। सर कुठले कलम लावले दादा? कुठल्या कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आणि ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। आरोपी जे आहे त्यांचं नाव सांगा। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार आहे। एका तक्रारांचं नेमकं काय प्रोफेशन होतं, म्हणजे काय ते काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे। अजून तपास चालू केलेला तर ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे अशी माहिती मिळते आहे। महिलांचं शोषण करत होते अशी चर्चा आहे। नेमकं आपल्याकडे काय तक्रार आलेली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशनबद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही। आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे। तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, सध्या तपास सुरू आहे। अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही। आरोपी एकच आहे की आणखी आरोपी आहे? सध्या तरी आरोपी एकच आहे। महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली त्या फिर्याद सांगत असताना तिने काय ॲलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही। कलम आपण लावलाय त्याच्यामध्ये? हो, ते का म्हणजे ते तिथे अट्रॅक्ट होतं ना म्हणून लावलेलं आहे। सर फिर्याद ही कधी दाखल झालेली? कारण 2022 सगळं हां, काल दाखल झाली ना रात्री। नाही, हे प्रकरण प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत तिचं 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे। आणि जे अत्याचार झाले असं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले, एका वेगवेगळ्या ठिकाणी तो घेऊन जायचं, नेमकं काय घडलं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते। तपास अजून सुरू आहे। सर आरोपीला अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही, काहीच काही राजकीय लोकांचे नाव घेतले होते? अजून काही निष्पन्न झालेलं नाही। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।